जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुक्यात बिबट्याची दहशत, नागरिक भयभीत। मागील काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा निमगाव टेंभे येथे बिबट्याने हल्ला करत एक मुलगी व एका महिलेला ठार केल्याच्या घटना, तसेच देवगाव येथे एका वृद्ध महिलेला गंभीररित्या जखमी केल्याच्या घटना घडल्या होत्या। सध्या संगमनेर तालुक्यातील अनेक भागात आता बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे। संगमनेर तालुक्यातील वाघापूर, रायते, खराडी, देवगाव, निमगाव टेंभे, हिवरगाव पावसा परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असून त्यामुळे संगमनेर तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे। संगमनेर तालुक्यातील ज्या ठिकाणी बिबट्यांचे दर्शन घडले आहे त्या ठिकाणी संबंधित विभागाने तातडीने पिंजरा लावून त्या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल। मग ते तिथे परत थांबला, कोपऱ्या होती तर हा का लवकर पिंजरा द्यावा ही विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने। आम्ही वाघापूर मध्ये राहणारे, इथं आमच्या वाघापूर वस्ती जोरवेकर वस्तीमध्ये वारंवार वाघ दिसत आहे। आमचे लहान मुलं रस्त्याने खेळताय, हे आमचे पोर रस्त्याने जाता येता। त्या दिवशी माझी मुलगी पाणी आणायला गेली तर तिच्यावर सुद्धा वाघाने म्हणजे असं हे केलं। वाघापूर गावामध्ये इथे कायम वाघ असतात, फॉरेस्टवाल्यांनी पिंजरा लावा मोठी मागणी करतात। नमस्कार, मी विनोद घोलप, माजी उपसरपंच वाघापूर ग्रामपंचायत। मी वन विभागाला प्रजासत्ताक न्यूजच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्या वाघांनी अक्षरशः थैमान घातलेला आहे, धुमाकूळ घातलेला आहे। आत्ता 2-3 दिवसापूर्वी अतिशय दुर्दैवी अशी दुःखद घटना निमगाव टेंबी येथे घडली। त्या नरभक्षक बिबट्याने एका मातेचा जीव घेतला। ती गोष्ट ताजी असतानाच इथं वाघापूर शांतीनगर परिसरामध्ये बिबट्याचं रोजच आता दर्शन घडायला लागलेलं आहे। या ठिकाणी लहान मुलं असतात, शाळेतले मुलं ये जा करत असतात, मोठे माणसं आपल्या आपल्या कामात असतात। अशा ठिकाणी मानवी वस्तीमध्ये या बिबट्याचा वावर वाढला आहे। पाळीव जनावरं म्हणा, कुत्रे म्हणा, यांची तो जोपर्यंत शिकार करत होता तोपर्यंत भीतीचं वातावरण नव्हतं, परंतु आता तो डायरेक्ट माणसावर हल्ला करायला लागला। त्यामुळे इथं आता मानवी जीवनच संकटात आलेलं आहे। त्यामुळे मी प्रजासत्ताक न्यूजच्या माध्यमातून वन विभागाला अशी विनंती करतो की त्यांनी तातडीने लवकर या ठिकाणी पिंजरा बसवायचा आहे। अन्यथा या पंचकृषीमध्ये जेवढे पण गावं आहेत, खराडी, देवगाव, वाघापूर, रायते, रायतवाडी यांच्या वतीनं, यांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वन विभागाच्या विरोधात तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल। याची दखल त्यांनी एक माणुसकी नात्याने लवकरात लवकर घ्यावी अशी मी विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।